तर हे पहा मित्रांनो, त्यांनी बाटली लावली होती आणि बाटलीमध्ये बघा किती मासे पकडलेले आहेत. वा 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 वा. दाखवा इकडे या, बाहेर या. हा 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 हा. वा 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 वा. आता मी तुम्हाला एक नवीन अनोखी पद्धत दाखवणार आहे. ही पद्धत अशी आहे की बाटल्या लावून कसे मासे पकडतात. बाटल्या प्लास्टिकच्या बाटल्या असतात, ज्या आपण थंडा किंवा पेप्सी वगैरे पितो, स्प्राईट वगैरे. तर याच्या काही बाटल्या आहेत, त्या बाटल्यांचा उपयोग करून मासे कशा पद्धतीने पकडतायत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, पाहूया कशा पद्धतीने पकडतायत, त्याच्यासाठी ते काय काय साहित्य वापरतायत हे आपण पाहणार आहोत. आणि हे मासे पकडण्यामध्ये जे एक्सपर्ट आहेत त्यात भारत वाघमारे. आणि भारत वाघमारे आज आपल्याला प्लास्टिकच्या बाटल्यांमधून कसे मासे पकडतात हेच दाखवणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर आता त्यांनी काय काय साहित्य आणलेलं आहे मासे पकडण्यासाठी आपण विचारणार आहोत. तर भारत भाऊ, सांगा आता मला, तुम्ही काय काय साहित्य आणलेलं आहे मासे पकडण्यासाठी आणि तुम्ही मासे कशा पद्धतीने पकडणार आहात? काय काय आणलेलं आहे? की थंडाची बॉटल आणलेली आहे एक मोठी. हा. पण हिरवी बॉटल लागते त्यासाठी. त्याच्यासाठी हिरवी बॉटल लागते, हा. थंड्याची बॉटल आहे. एक सॅम्पल दाखवा ना आम्हाला. ही ही पहा. तरी पहा मित्रांनो, अशा पद्धतीने त्यांनी थंड्याची बॉटल आणलेली आहे. आणि त्यालाही बघा, इथं त्याने एक बारीकसा छिद्र केलेला आहे, असं होल केलेलं आहे. आणि इथं हे जे झाकण आहे ते झाकण त्यांनी बंद केलेलं आहे. म्हणजे जर का या होलमधून मासे गेले तर त्या झाकणातून बाहेर पडू नये म्हणून त्यांनी झाकण सुद्धा लावलेलं आहे. आणि खूप अशी एकदम चांगली अनोखी पद्धत आहे, जी तुमच्यासाठी, काही लोकांसाठी नवीन असेल. तर या पद्धतीने तुम्ही मासे पकडून आपल्या घरामध्ये सुद्धा खाऊ शकता, किंवा इतर आपल्या नातेवाईकांना सुद्धा देऊ शकता, किंवा तुम्ही व्यवसाय करण्यासाठी छोटा मोठा किंवा आजूबाजूच्या गावात विकण्यासाठी सुद्धा तुम्ही मासे पकडू शकता. तर मित्रांनो, ही पद्धत तुम्ही पूर्णपणे पाहायला अजिबात विसरू नका. त्याच्यासाठी तुम्ही या व्हिडिओवर पूर्णपणे बनून राहा. तर भारत भाऊ, अजून या बाटलीच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही काय काय साहित्य आणलेलं आहे? गव्हाचं पीठ आणलेलं आहे. गव्हाचं पीठ आणलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, एक बाटली आणि ती पण अशा या कलरची, आणि गव्हाचं पीठ आणलेलं आहे. तर ते कशा पद्धतीने पकडतात आता आपण पाहूया. तर भारत भाऊ, मला दाखवा कसं काय तुम्ही हे पद्धत वापरता येते. पहा मित्रांनो, या बाटलीमध्ये गव्हाचे सुके पीठ आता आपण आतमध्ये टाकलेलं आहे. आणि आता ती बाटली आपण इथे या ठिकाणी लावणार आहोत. देव अजून. बस झाले. देऊ. तर पहा मित्रांनो, अशाच पद्धतीने आम्ही 4-5 बाटल्या अशा लावलेल्या आहेत. आणि ते म्हणतात की 15 मिनिटानंतर या बाटल्या काढायच्या आहेत. त्याच्यामध्ये किती मासे भेटत आहेत आणि किती मोठे भेटत आहेत, कुठल्या प्रकारचे मासे आहेत, हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आता तुम्हाला काही माशांची नावं माहिती असतील, काही माशांची नावे माहिती नसतील. तसंच आम्हाला सुद्धा काही माशांची नावं माहिती नाहीत, काही माशांची नावं माहिती आहेत. आता मी जे मासे दाखवणार आहे त्या माशांना तुमच्या एरियामध्ये काय नावाने ओळखतात हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. लागतायत का रे? लागतायत. मग टाक ना. हे पहा मित्रांनो, इथे जी बाटली लावलेली आहे त्याच्यावर किती मासे जमलेले आहेत मी तुम्हाला दाखवतोय. दिसले? हे पहा किती मासे आलेले आहेत. आणि ते बरोबर त्या होलमधून जाणार आहेत. हे पहा किती मासे आलेले आहेत पहा. ते आता त्याच्यामध्ये जो पीठ टाकलेला आहे, गव्हाचं पीठ,
ते गव्हाचं पीठ खाण्यासाठी त्या होलमधून आतमध्ये ते जाणार. हे पहा, हे पहा. ते इथं पहा मित्रांनो, ते म्हणतात की ही बाटली काढायची आहे आणि आता आपण पाहूया या बाटलीमध्ये किती मासे भेटलेले आहेत. ठीक आहे. हा 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 हा, वा 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 वा, मोठे मोठेच मासे भेटलेले आहेत. तर कुठले कुठले मासे आहेत पाहावे लागतील. मला तर दिसते की खवली आहेत. आम्ही तर आदिवासी भाषेमध्ये त्यांना खडाना असं म्हणतो. मराठी भाषेमध्ये आपण त्यांना खवली म्हणतो. काही मळ्याचे मासे सुद्धा आहेत आणि काही मासे आहेत दांडवणे आम्ही त्याला बोलतो, जे आम्ही आदिवासी भाषेत बोलतो. आणि काही मराठी भाषेमध्ये असतात, ते बोलतात की करकंडा ना, करकंडा असं बोलतात. एक मिनिट. हा 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 हा, वा 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 वा. तर पहा मित्रांनो, असे प्रत्येक बाटल्यांमध्ये आपल्याला मासे किती भेटतात हे बघायचं आहे. आणि एवढे मासे जर का एका एका बाटल्यांमध्ये भेटले आपल्याला, तर आपली कालवणाची तर तयारी होणारच आहे. आता आपण दुसरी बाटली काढायला गेलेलो आहोत. पाहूया या बाटलीमध्ये किती मासे भेटलेले आहेत. आणि मला वाटतं तर चांगलेच मासे याच्यामध्ये सुद्धा भेटलेले असतील. हो हो. तर हे पहा मित्रांनो, त्यांनी बाटली लावली होती आणि बाटलीमध्ये बघा किती मासे पकडलेले आहेत. वा 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 वा. दाखवा इकडे या, बाहेर या. अरे वा, आडवी करा, आडवी करा. जबरदस्त, हा जबरदस्त. हा 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 हा. भरपूर मासे भेटले. हे काय होतं याच्यामध्ये? मोठा गेलाय ना. मोठा गेलाय तो काही. हा, मोठा गेला. एक मोठा मासा गेलेला आहे, पण तो निघत नाही लवकर. बाबा, चला मित्रांनो, आता आपण तिसरी बाटली काढायला जात आहोत. या तिसऱ्या बाटलीमध्ये किती मासे भेटलेले आहेत पाहूया. हा 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 हा, हे पहा मित्रांनो, पहा 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 किती मासे भेटलेले आहेत पहा. वा 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 वा, भरपूरच मासे भेटलेले आहेत. आज वाटते चांगलीच पार्टी होणार आहे आपली इथे नदीवर. तर मित्रांनो, ही जी पद्धत आहे मासे पकडण्याची, ती एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. आपल्याला पाण्यामध्ये जास्त खोलवर न उतरता नदीच्या पात्रामध्येच, म्हणजे जो किनारा असतो त्या किनाऱ्याला आपण या प्लास्टिकच्या बाटल्या लावून आपण मासे बऱ्याच प्रमाणामध्ये पकडू शकतो. आणि याच्यासाठी आपल्याला काही जास्त साहित्यांचा वापर सुद्धा करावा लागत नाही. ज्या काही प्लास्टिकच्या बाटल्या असतात थंडाच्या, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि त्या गव्हाच्या पिठाने आपल्याला ह्या बाटल्या लावून मासे पकडायचे आहेत. जास्त मेहनत न करता आपण चांगल्या पद्धतीने मासे पकडू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. कसा वाटला व्हिडिओ हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.